तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, सकाळी आमची बायकांची सुरुवात ही किचनपासूनच होते आणि स्वयंपाक हा फिक्स असतो. त्यासाठी मस्त अशी जेवणाची तयारी केली, चपात्या केल्या आणि शिवसाठी वरण करायचं होतं. मग झाडाचा ताजा पाला कढीपत्ता तोडून आणला आणि मस्त असं शिवसाठी वरण केलं, कारण की सर्दीमुळे तो काहीच खाईना झाला आहे आणि त्याला चपातीसोबत भाजी पण बनवायची होती. त्यासाठी मी आधीच शेपूची भाजी होती थोडीशी, मग त्यासाठी आधीच धुवून चिरून ठेवलेली आणि डाळ पण भिजत घातली होती मटकीची. मग चपातीचा तवा गरम होता, त्याच्यातच करायचं म्हटलं. त्याच तव्यात तेल टाकलं, लसूण टाकून घेतला आणि मिरची मी कट करून घेतली होती, पण माझ्या पुन्हा लक्षात आलं, मग पुन्हा काही मी टाकली नाही. तरी पण मग तसंच त्या तव्यात शेपूची भाजी धुवून घेतली होती आणि त्यात कांद्याची पात पण होती थोडीशी, त्यातच घातली मी आणि मस्त असं परतून घ्यायचं. मीठ टाकलं ना त्याला आपोआप पाणी सुटते, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही, वरून थोडंसं शिंतडायचं. मग मटकीची डाळ भिजत घातलेली ती टाकून घेतली आणि मस्त असं परतून झाकून ठेवायचं. थोडंसं पाणी शिंतडून झाकून ठेवलं ना ते आपोआप वाफेवरती शिजून येते आणि मस्त अशी आपली भाजी तयार होते. मग शिवला ताट केलं, वरण भात चपाती असं दिलं आणि त्याला चारलं बघा. चारून झाल्यावरती मग थोड्या वेळ त्यांना बाहेर खेळायचं सोडायचं म्हटलं तर ह्यांचं काय वेगळं चालू आहे बघा. शेजारची मावशी आली ती शेळी घेऊन चारायला आणि आमची मुलं कशी शहरातली नाहीत, गावाकडची आहेत, त्यामुळे त्यांना कसल्याच भीती नसते बघा. की आमचा शिव कुठे गेलाय बघा शेळ्या मागं, त्या मातीत जाऊन माती हाणतोय, त्या मातीतच लागलाय खेळायला. नंतर मग संध्याकाळच्या वेळेस म्हणजे पप्पांनी आमच्या शेतातली मका होती, मका घेऊन आलते. मग मस्त अशी गॅसवरतीच भाजली आणि त्याला चटणी मीठ लावून घ्यायचं, लिंबू असेल तर लावायचं आणि मस्त असं खाऊन घ्यायचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.